गरीब विधवेची हाक स्वामींपर्यंत पोहोचली. हृदयस्पर्शी स्वामी समर्थ कथा. एका छोट्याशा गावाच्या अगदी शेवटच्या टोकाला नदीच्या काठाजवळ एक मोडकळीस आलेली झोपडी होती. झोपडीच्या छपरावर पावसाळ्यात पाणी गळायचे, उन्हाळ्यात भिंती तापायच्या आणि हिवाळ्यात थंड वारा घरात शिरायचा. त्या झोपडीत सावित्री नावाची एक गरीब विधवा आपल्या 2 मुलांसोबत राहत होती. पतीच्या मृत्यूनंतर सावित्रीच्या आयुष्यात जणू दुःखांची मालिकाच सुरू झाली होती. पती आजारी पडला तेव्हा उपचारासाठी तिने घरातील थोडेफार दागिने विकले होते. शेवटी त्याचा जीव वाचला नाही. घराचा आधार गेला आणि सावित्रीच्या डोक्यावर संसाराची संपूर्ण जबाबदारी आली. तिचा मोठा मुलगा गोविंद 10 वर्षांचा होता आणि मुलगी गौरी अवघी 7 वर्षांची. सावित्री रोज पहाटे उठायची, अंगण झाडायची, चूल पेटवायची आणि सर्वात आधी आपल्या छोट्याशा देव्हायासमोर जायची. देव्हायात श्री स्वामी समर्थांचा एक जुना फोटो होता. फोटोच्या कडा झिजलेल्या होत्या, पण सावित्रीसाठी तो फोटो म्हणजे तिच्या संपूर्ण आयुष्याचा आधार होता. ती हात जोडून म्हणायची, स्वामी समर्थ महाराज, माझ्याकडे मागण्यासाठी काही मोठं नाही. माझ्या लेकरांच्या डोक्यावर तुमचा हात राहू द्या. इतकं बोलून ती स्वामींच्या फोटोला नमस्कार करायची. पण गेल्या काही महिन्यांपासून तिची परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली होती. गावात काम कमी झाले होते. कधी तिला शेतात मजुरी मिळायची, तर कधी दिवसभर फिरूनही रिकाम्या हाताने घरी परतावे लागायचे. एक दिवस सकाळी सावित्रीने धान्याचा डबा उघडला. डब्यात फक्त मुठभर तांदूळ उरला होता. तिने तो तांदूळ हातात घेतला आणि काही क्षण नुसतीच त्याच्याकडे पाहत राहिली. तेवढ्यात गोविंदचा आवाज आला, आई, आज भाकरी मिळेल ना? सावित्रीने डोळ्यांतले पाणी लपवत हसून उत्तर दिले, हो रे बाळा, नक्की मिळेल. पण तिच्या मनात एकच प्रश्न होता, ही मुठभर धान्याची शेवटची भाकरी झाल्यानंतर उद्या काय? तिने चूल पेटवली. त्या दिवशी तिने मुलांसाठी भात केला आणि स्वतः मात्र पाणी पिऊन राहिली. गौरीने आईकडे पाहिले. आई, तू का नाही खात? सावित्री हसली, मला भूक नाही ग. मुलं झोपल्यानंतर सावित्री देव्हायासमोर बसली. घरात अंधार होता. तेल संपल्यामुळे दिवाही लावता आला नव्हता. तिने अंधारात स्वामींच्या फोटोला हात जोडले. स्वामी, तिचा आवाज थरथरत होता, आजपर्यंत मी तुमच्याकडे कधी तक्रार केली नाही. पती गेला तेव्हा म्हणाले तुमची इच्छा, घर गेलं तेव्हा म्हणाले तुमची इच्छा, गरिबी आली तेव्हाही तुमच्यावर विश्वास ठेवला. ती थांबली. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण स्वामी, माझ्या लेकरांची भूक मी पाहू शकत नाही. तिने डोकं जमिनीवर टेकवलं. आज मी तुम्हाला शेवटची हाक मारते आहे. माझ्या लेकरांसाठी काहीतरी करा. त्या रात्री सावित्री रडत रडत झोपली. दुसऱ्या दिवशी सकाळी ती कामाच्या शोधात गावात निघाली. पहिल्या घरात तिला काम मिळाले नाही. दुसऱ्या घरातही नाही. तिसऱ्या घरातील मालकिणीने स्पष्ट सांगितले, आता काम नाही, उद्या ये. सावित्री निराश झाली. ती गावाच्या चौकात आली. तिथे एक सावकार बसला होता. सावित्रीने त्याच्याकडे हात जोडले, मालक, थोडे पैसे उधार द्या, माझ्या मुलांसाठी धान्य घ्यायचे आहे. काम मिळाल्यावर हळूहळू परत करीन. सावकार हसला, तुझ्याकडे गहाण ठेवायला काय आहे? सावित्री गप्प झाली, काहीच नाही. मग पैसे कशावर देऊ? सावित्री खाली मान घालून तिथून निघाली. रस्त्यात तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. पण अचानक तिला देव्हायातील स्वामींचा फोटो आठवला. ती मनात म्हणाली, स्वामी,
तुम्ही मला सोडणार नाही ना? तिला उत्तर मिळाले नाही, पण तिच्या मनात एक विचित्र शांतता निर्माण झाली. ती घरी परतली. दार उघडताच गोविंद धावत आला. आई, आई, आज आपल्याकडे काही खायला आहे का? सावित्रीने मुलाकडे पाहिले. तिच्या डोळ्यात पाणी आले. ती काही बोलणार इतक्यात दारावर टकटक झाली. सावित्रीने दार उघडले. दारात गावातील एक अनोळखी वृद्ध उभे होते. त्यांच्या हातात धान्याची 2 पोती होती. वृद्ध म्हणाले, "हे घे आई." सावित्री आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागली. "पण तुम्ही कोण?" वृद्ध हसले. "मी या गावातून जात होतो. सकाळपासून मनात एकच विचार येत होता, या घरात काहीतरी देऊन जावे." सावित्रीच्या अंगावर काटा आला. "पण माझं घर तुम्हाला कसं माहीत?" वृद्धांनी उत्तर दिले, "माहीत नाही. फक्त मनात आलं म्हणून आलो." सावित्रीने पोत्यांकडे पाहिले. तिचे डोळे भरून आले. ती म्हणाली, "स्वामी." वृद्धांनी विचारले, "कोण स्वामी?" सावित्री काही बोलली नाही. ती फक्त स्वामींच्या फोटोसमोर पाहत राहिली. त्या वृद्धांनी पोती ठेवली आणि निघून गेले. सावित्री दारात उभी राहून त्यांच्याकडे पाहत राहिली. तिला वाटले, ही मदत मी मागितली नव्हती, पण माझ्या हाकेचे उत्तर आले होते. त्या दिवसानंतर काही दिवस घरात अन्नाची चिंता राहिली नाही. पण नियतीने अजून एक मोठी परीक्षा ठेवली होती. एक दिवस गोविंद अचानक आजारी पडला. त्याला ताप आला. दिवसेंदिवस त्याची तब्येत खालावत गेली. सावित्री त्याला गावातील वैद्याकडे घेऊन गेली. औषधं मिळाली, पण त्यासाठी पैसे लागणार होते. तिच्या हातात एकही पैसा नव्हता. ती घरी आली. मुलगा अंथरुणावर पडला होता. गौरी त्याच्या जवळ बसून होती. "आई, दादा बरा होईल ना?" सावित्रीने मुलीला जवळ घेतले. "हो ग, स्वामी आहेत ना." पण त्या रात्री सावित्रीचा विश्वासही डळमळला. ती देव्हायासमोर बसली. "स्वामी, मी तुमच्यावर विश्वास ठेवते, पण आज माझ्या मुलाचा जीव माझ्या डोळ्यांसमोर आहे. माझ्याकडे पैसे नाहीत, औषधं नाहीत. मी काय करू?" ती रडत म्हणाली, "माझी हाक जर खरोखर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आज माझ्या मुलासाठी मार्ग दाखवा." अचानक बाहेरून बैलगाडीचा आवाज आला. कुणीतरी दार ठोठावले. सावित्रीने दार उघडले. गावातील एक तरुण शेतकरी उभा होता. तो म्हणाला, "ताई, माझ्या आईने मला तुमच्याकडे पाठवलं आहे." ती म्हणाली, "गोविंद आजारी आहे. त्याला डॉक्टरकडे घेऊन जा. खर्चाची चिंता करू नका." सावित्री स्तब्ध झाली. "पण तुमच्या आईला कसं कळलं?" तो म्हणाला, "गावात कुणीतरी सांगितलं असेल." सावित्रीच्या डोळ्यात अश्रू आले. तिने आकाशाकडे पाहिले. "स्वामी." गोविंदला डॉक्टरांकडे नेण्यात आले. औषधोपचार सुरू झाले. काही दिवसांनी तो बरा झाला. सावित्रीच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आले. मात्र तिच्या मनात एक गोष्ट कायमची कोरली गेली. देवाची कृपा नेहमी चमत्काराच्या रूपात दिसत नाही. कधी ती एखाद्या माणसाच्या मदतीतून, एखाद्या योग्य संधीच्या रूपाने किंवा मनात आलेल्या धैर्याच्या रूपाने आपल्या आयुष्यात येते. काळ पुढे गेला. गोविंद मोठा झाला. त्याने शिक्षण पूर्ण केले आणि शहरात नोकरी मिळवली. गौरीनेही शिक्षण घेतले. एक दिवस गोविंद पहिला पगार घेऊन आईसमोर आला. त्याने पगाराचे पैसे तिच्या हातात ठेवले. "आई, आता तू काम करायचं नाहीस." सावित्रीच्या डोळ्यात अश्रू आले. "मला कामाची लाज नाही रे बाळा."
पण तू आज जिथे आहेस ते माझ्यामुळे नाही, गोविंद म्हणाला. मग कोणामुळे? सावित्रीने देव्हाऱ्याकडे पाहिले. स्वामी समर्थांमुळे. तिने पगारातील काही पैसे स्वामींच्या चरणी ठेवले. स्वामी, जेव्हा माझ्याकडे काहीच नव्हते तेव्हा तुम्ही माझी हाक ऐकली. माझं घर रिकामं होतं, पण माझा विश्वास रिकामा नव्हता. गोविंद आईच्या पायाशी बसला. त्या दिवशी सावित्रीने त्याला एक गोष्ट सांगितली. बाळा, आयुष्यात कितीही मोठा झालास तरी गरजू माणसाला कधी कमी समजू नकोस. कारण उद्या त्याच्या रूपाने स्वामीच तुझ्यासमोर उभे राहतील, हे कोणाला माहीत. गोविंदने आईच्या हातावर हात ठेवला. त्या क्षणी घरात शांतता होती. देव्हाऱ्यातील स्वामींच्या फोटोसमोर एक छोटासा दिवा तेवत होता आणि सावित्रीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. पण हे दुःखाचे अश्रू नव्हते, ते कृतज्ञतेचे अश्रू होते. ती हात जोडून म्हणाली, श्री स्वामी समर्थ, माझ्याकडे काहीच नव्हते म्हणून मी तुम्हाला हाक मारली. पण आज समजले की माझ्याकडे तुम्ही होता म्हणूनच मी सगळं सहन करू शकले. त्या दिवसापासून सावित्री स्वतः गरजू लोकांची मदत करू लागली. कोणी भुकेले असेल तर त्याला अन्न द्यायची. कोणाच्या मुलाला शिक्षणासाठी मदत हवी असेल तर शक्य तेवढी मदत करायची. आणि प्रत्येक वेळी ती एकच वाक्य म्हणायची, ही माझी मदत नाही. ज्या स्वामींनी माझी हाक ऐकली त्यांचीच सेवा आहे. कथेचा बोध. आपल्या आयुष्यात संकट आले की आपण अनेकदा विचारतो, देव माझी प्रार्थना ऐकतोय का? पण कदाचित देव शांतपणे आपल्याला उत्तर देत असतो. कधी एखाद्या व्यक्तीच्या रूपाने, कधी एखाद्या संधीच्या रूपाने, कधी योग्य वेळी मिळालेल्या धैर्याच्या रूपाने. म्हणून संकट कितीही मोठे असले तरी श्रद्धा, संयम आणि प्रामाणिक प्रयत्न सोडू नका. मनापासून केलेली हाक व्यर्थ जात नाही. श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.